सोलापूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप, चौघे ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्र अवतार। अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजप 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। भाजपामधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात 2 दिवस स्वतः उमेदवारांशी फोनवर संवाद साधला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न। पिंपरी मनपात भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधीपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवरती प्रत्यक्षरित्या टीका। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीत संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी, 700 स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत सहायता निधीचा समावेश। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका, तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख, भाजपामध्ये पक्षानं माझ्यावर निवडणुकीत अन्याय केला, देशमुखांचा आरोप। विधान भवनाच्या राड्यानंतर नितीन देशमुख आले होते चर्चेत। पुण्यात एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनात मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका। तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। धर्मादाय आयुक्तांकडून 11 विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल। उदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकरांचाही समावेश। मराठी ही मानवी मूल्यांची भाषा। चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वडू बुद्रुकमधील 2.5 एकर जागा देण्याच्या शासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा पुढाकार।